श्री शिवाय नमस्ते पीएम. हाय हॅलो नमस्कार फ्रेंड. तर इथं बघा आम्ही प्यायचं राहिलं आणि आम्ही गटूलाच पाजतोय आता. आम्हाला प्यायचीच नव्हती औषध त्याच्यामुळं. तर इथं बघा हे फॅब्रिक माझ्याजवळ पडलेलं तर बऱ्याच वर्षापासून जे की मी मेशोवरनंच मागवलेलं होतं. तर म्हटलं याचं काय बनवावं आता. तर मग नंतर डोक्यात आलं हा बहिणीने आपल्याला ब्लाऊज शिवायला लावलं तर ब्लॅक कलरचे. म्हटलं जाऊ दे ब्लाऊज 2 शिवून टाकते आणि एक जर कापड उरलं तर शॉर्ट टॉप शिवून टाकेल म्हटलं त्यातलं. तर मग कटिंग करायला घेतलं, सगळं कटिंग वगैरे केली. बसत नव्हतं पण कसं तरी बसवलं. नेट वगैरे होतं माझ्याजवळ, त्याची बाही पण अटॅच केली त्याला. त्यामुळे बाहीचं फॅब्रिक निम्मं वाचलं आणि जे थोडंफार उरलं होतं ना कापड, मग ते अस्तर म्हणून बी लावलं. एक अस्तर घेतला होता ब्लाऊज पीसचा. मग त्याच्यामध्ये मग सगळे कवर होऊन गेले. 2 पीस बसले त्यात आणि एक शॉर्ट टॉप बसून गेलं त्यात. तर इथं मग मला हा वेळ तर म्हटलं शेंगदाण्याची चटणी करून टाकू म्हटलं, टिफिनला पण होऊन जाते. आणि लसूण मी न सोलत टाकत असते, पोत्रसहित टाकत असते, त्याच्यामुळं चटणीला खूप टेस्ट येते. आणि मग नंतर मग फायनली माझं झालं शिवून. आणि इथं बघा शिवून झालेलं आहे, रेडी पण झालं आहे. शॉर्ट ब्लाऊज पण झाले रेडी करून, जे की खूप म्हणजे कमी मापाचे होते त्याच्यामुळे बसले ते 2 मीटरचं कापडमध्ये, नाहीतर नाही बसलं असतं एवढं. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. बाय बाय.